नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 28 एप्रिल 2024, वार आहे रविवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत ज्यामध्ये स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण न्यूज असतात त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करत असतो। आजच्या डिस्कशनमध्ये आपण या ठिकाणी तूर डाळ, जंगलातील आग, पेंच व्यग्र प्रकल्प, INCOIS, पेमेंट गेटवे, बॅटरीज आणि मिशन ईशान या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे तूर डाळी संदर्भात। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। तूर डाळ तेजीत अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसून जाईल। अलीकडील काळामध्ये आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अवकाळीची प्रमाण असेल किंवा त्याचबरोबर जो काही दुष्काळ आहे यामुळे तूर डाळीच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे। परिणामी उत्पादन घटल्यामुळे जे काही तूर डाळीचे दर आहेत ते 180 रुपये ते 185 रुपये प्रति किलोवर गेलेले या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि एकूण त्या संदर्भात ती न्यूज आहे। आपले भारतीय आणि जे काही महाराष्ट्रीयन लोक आहेत यांच्या आहारामध्ये तूर डाळ एक महत्त्वपूर्ण अन्न पदार्थ असलेला आपल्याला दिसतो आणि त्याची झळ सरळ आपल्या स्वयंपाकघराला बसताना या ठिकाणी दिसते। न्यूजवर आधारित जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। तूर डाळ कोणत्या पोषक तत्वांचा समृद्ध स्रोत आहे, म्हणजे तूर डाळीपासून कोणती पोषक तत्वे ही आपल्या शरीराला भेटतात अशा प्रकारच्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, जे काही प्रथिन आहे प्रथिनांचं प्रमाण हे तूर डाळीमध्ये मोठ्या प्रमाणावर असतं आणि इतरही जे काही प्रथिन आहे त्यांचंही प्रमाण या ठिकाणी असतं, परंतु सर्वात जास्त प्रथिनांचा सोर्स जो आहे तो आहे तूर डाळ। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 2। तूर डाळ लागवडीसाठी कोणत्या प्रकारची जमीन योग्य आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जर एखाद्या भागामध्ये चांगल्या प्रकारचं हवामान असेल तर आणि त्या भागामध्ये चिकन मातीयुक्त जर जमीन असेल तर अशा भागामध्ये तूर डाळीचे जे काही पीक आहे ते चांगल्या प्रकारे त्याचा विकास होतो आणि त्यापासून मिळणारे जे काही उत्पादन आहे तेही चांगल्या प्रकारचं आणि गुणवत्तापूर्ण असलेलं आपल्याला दिसतं। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय सी। चलूया पुढच्या न्यूजकडे। पुढची जी काही आपली न्यूज आहे ती फॉरेस्ट फायर म्हणजे जंगलामध्ये अलीकडील काळामध्ये ज्या काही आगीच्या घटना आहेत आणि त्यामध्ये झालेली जी काही वाढ आहे त्यावर आधारित आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। उत्तराखंडमधील जंगलाला भीषण आग अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 3 वरती तुम्हाला दिसून जाईल। मित्रांनो, प्रत्येक वर्षी जेव्हा आपल्याकडे उन्हाळा येतो या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर जंगलाला किंवा वनाला वनवे पेटलेले या ठिकाणी आपल्याला दिसतात। याचा फटका जी काही जंगलामधील जैवविविधता आहे आणि जे काही पर्यावरण आहे आणि त्या आसपास राहणारी जी काही मानवी वस्ती आहे त्या मानवी वस्तीलाही होताना दिसते, असा एकूण या न्यूजचा संदर्भ असलेला दिसतो। या ठिकाणी जंगलातील आगीवर आधारित जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणत्या मानवी क्रियाकल्पामुळे जंगलात आग लागू शकते, म्हणजे कोणत्या मानवी क्रियामुळे जंगलात आग लागू शकते अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपल्याला एकूण 4 पर्याय दिले आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी धूम्रपान आणि कॅम्पिंग म्हणजे जे या ठिकाणी पर्यटक असतात ते काही दिवसासाठी कॅम्पिंग करतात तशा प्रकारची काही कॅम्पिंग आहे। औद्योगिक प्रदूषण सध्या वाढत आहे, औद्योगिक प्रदूषण असेल आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर होणारी जी काही जंगलतोड आहे आणि जमीन साफ करणं, मग ती रहदारीसाठी असावी, विकासासाठी असावी किंवा पायाभूत विकासाच्या प्रकल्पासाठी असावी, अशा विविध कारणासाठी आजकाल जमिनीचा वापर हा वाढला आहे। परिणामी या सर्व वरील कारणामुळे या ठिकाणी जंगलातील अलीकडील काळामध्ये आगीच्या ज्या काही घटना आहेत त्यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 चं योग्य उत्तर राहील पर्याय डी वरील सर्व। पाहूया प्रश्न क्रमांक 4। कोणत्या प्रकारचे जंगल जंगलातील भीषण आगीसाठी अधिक संवेदनशील असते, म्हणजे कोणत्या प्रकारच्या जंगलामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आग लागते अशा प्रकारचा या ठिकाणी सरळ प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जी काही वर्षावने असतात ती सदाहरित वने असतात। त्यानंतर पानझडी वने म्हणजे ती वने जी एका ठराविक हंगामामध्ये त्यांच्या पानांची झड होते।
त्यानंतर शंकू आकाराची अशा प्रकारची वने तुम्ही हिमालयामध्ये पाहिली असेल, ज्याला की आपण क्रिसमस ट्री वगैरे असेही म्हणतो. आणि खारफुटीची जंगले असे एकूण 4 पर्याय आपल्या समोर आहेत. खारफुटीची जंगले ही समुद्र किनाऱ्यावरती जो काही आपला सुंदरबनचा एरिया आहे किंवा जो काही खाडीचा एरिया आहे त्या एरियामध्ये पाहायला भेटतात. या ठिकाणी खारफुटीची जंगले ही समुद्र किनाऱ्यावर असतात, म्हणजे या ठिकाणी पाण्याचं प्रमाण चांगल्या प्रकारे आहे, म्हणजेच या ठिकाणी या प्रकारच्या वनामध्ये आग लागण्याच्या समस्या या कमी असतील. शंकू आकाराची वने हिमालयामध्ये किंवा उंच पर्वतीय शिखरामध्ये आपल्याला दिसतात, म्हणजे त्या ठिकाणीही या ठिकाणी जे काही आगीच्या घटना आहेत त्या कमी असतात. परंतु या ठिकाणी जी काही पानझडीची वने आहेत त्या पानझडीच्या जंगलामध्ये उन्हाळ्याच्या काळामध्ये जी झाडाची पानगळती होते आणि ती पानगळतीमुळे या ठिकाणी अशा प्रकारच्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावर आग लागू शकते. म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर राहील पर्याय बी. चलूया आपल्या पुढच्या न्यूजकडे. आपली जी आजची पुढची न्यूज आहे ती आहे पेंच व्याघ्र प्रकल्पा संदर्भात. सर्वप्रथम या ठिकाणी जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया. पेंच व्याघ्र प्रकल्पात फुलपाखरांच्या 134 प्रजाती, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 3 वरती मित्रांनो तुम्हाला दिसून जाईल. आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर जी काही जैवविविधता आहे आणि जे काही पर्यावरण आहे याचं संरक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विविध प्रकल्प या ठिकाणी आपण उभारले आहेत. त्यापैकीच एक प्रकल्प म्हणजे पेंच व्याघ्र प्रकल्प, ज्याला की आपण पेंच टायगर प्रोजेक्ट असेही म्हणतो. मग या ठिकाणी जैवविविधतेचे संरक्षण करत असताना जे काही फुलपाखरू आहे किंवा जैव प्रजातीमधील ज्या काही इतर प्रजाती आहेत ज्या की पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्या सर्व प्रजातींची या ठिकाणी भविष्य काळामध्ये आपल्याला जतन संरक्षण करणं गरजेचं आहे. एकूण अशा प्रकारे या न्यूजचा सारांश असलेला आपल्याला दिसतो. अलीकडील काळामध्ये काही रिपोर्ट पब्लिश झाल्या, म्हणजे कोणत्या संग्रहालयामध्ये किंवा कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये कोणत्या प्रजाती प्रामुख्याने पुढे आल्या, अशा प्रकारचे न्यूज ह्या येतच असतात. परंतु या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा पॉईंट आपल्यासाठी म्हणजे पेंच व्याघ्र प्रकल्प आणि त्यावर आधारित असणारा प्रश्न. सरळ या ठिकाणी पाहूया. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या लँडस्केप वरून कोणत्या प्रसिद्ध साहित्य कृतीला प्रेरणा मिळाली असे मानले जाते. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे, जो काही मोगली नावाचा कॅरेक्टर आहे ते या ठिकाणी आपल्याला पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये पाहायला भेटतं. म्हणजेच या ठिकाणी जो काही आपला या ठिकाणचा पर्याय ए आहे हे या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. रूड ॲड किपलिंगचे जंगल बुक नावाची जी काही कलाकृती आहे ती या ठिकाणी पेंच व्याघ्र प्रकल्पापासून प्रेरित असलेली या ठिकाणी आपल्याला दिसते. हा या ठिकाणी MP साठी खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. यावर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारची आयडिया नसणार. मग या ठिकाणी आपल्याला या क्वेश्चनला IMP करून घ्यायचे. पाहूया प्रश्न क्रमांक 6. पेंच व्याघ्र प्रकल्पाची सीमा महाराष्ट्रातील इतर कोणत्या व्याघ्र प्रकल्पाशी आहे? म्हणजे पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या इतर व्याघ्र प्रकल्पासोबत सीमा साझा करतो, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जे काही आपले पर्याय आहेत या पर्यायामध्ये तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जो काही ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे हा या ठिकाणी मध्य प्रदेशामधील जो काही पेंच व्याघ्र प्रकल्प आहे या पेंच व्याघ्र प्रकल्पासोबत त्याची सीमा साझा करतो. म्हणजे या दोन्ही व्याघ्र प्रकल्पाच्या ज्या काही सीमा आहेत ते या ठिकाणी एकत्र असलेल्या आपल्याला दिसतात. या ठिकाणी जर अधिकची माहिती जर आपण पाहितली तर पेंच व्याघ्र प्रकल्पाला या ठिकाणी वाहणारी जी काही पेंच नदी आहे त्या पेंच नदीच्या नावावरून तिचं नाव पडलं. मध्य प्रदेश या राज्यामध्ये पेंच व्याघ्र प्रकल्प आहे हेही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आढळणाऱ्या ज्या काही प्रमुख प्रजाती आहेत त्यामध्ये एशियन सिंह आणि त्याचबरोबर एशियन जे काही हत्ती आहेत त्यांचेही प्रमाण या ठिकाणी प्रामुख्याने अधिक असलेलं आपल्याला दिसतं. प्रश्न क्रमांक 6 योग्य उत्तर राहील पर्याय ए. चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जे की या ठिकाणी UPSC ला फोकस करून या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. सरळ जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस, ज्याला की आपण इनकॉइस असेही म्हणू शकतो. या ठिकाणी स्टेटमेंट 1 पाहूया. It is a statutory body established under the Environment Protection Act 2016 under the administrative control of Ministry of Earth Science. Statement 2. UNESCO has designated Indian Tsunami Early Warning System and an arm of INCOIS as a regional tsunami service provider to countries of the Indian Ocean Rim. तर मित्रांनो या ठिकाणी 2 स्टेटमेंट आपल्या समोर आहेत आणि यापैकी तुम्हाला इनकरेक्ट म्हणजे चुकीचं स्टेटमेंट कोणतं आहे असं या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारलेलं आहे.
तर या ठिकाणी जे क्रमांक 1 चे जे काही स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी मित्रांनो चुकीचे स्टेटमेंट आहे। ही एक स्टॅच्युटरी बॉडी नसून ती एक ॲटोनॉमस बॉडी आहे, स्वायत्त संस्था आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि या बॉडीची जी काही स्थापना आहे ती 1999 साली झालेली आहे आणि या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सच्या अंतर्गत या ठिकाणी या संस्थेची स्थापना झालेली आपल्याला दिसते। स्टेटमेंट क्रमांक 1 या ठिकाणी चुकीचे आहे। स्टेटमेंट क्रमांक 2 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए, ओनली वन इज इनकरेक्ट। म्हणजे विधान क्रमांक 1 हे या ठिकाणी चुकीचं आहे। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा जो काय आपला प्रश्न आहे तो आहे पेमेंट गेटवे संदर्भात। सरळ प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट। स्टेटमेंट 1, अ पेमेंट गेटवे इज अ सॉफ्टवेअर दॅट अलाउ ऑनलाइन ट्रांजॅक्शन व्हाईल पेमेंट ॲग्रिगेटर is a inclusion of all these payment gateway. Statement 2, while payment gateway is a intermediary, the payment aggregator is the interface where the payment gateway process the transactions. Statement 3, Amazon Pay India, Google India, Razorpay are the examples for payment aggregator. तर मित्रांनो या ठिकाणी वरीलपैकी किती स्टेटमेंट बरोबर आहेत अशा प्रकारचा या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी स्टेटमेंट क्रमांक 1 हे अगदी बरोबर आहे। जे काही पेमेंट गेटवे असतं ते एक प्रकारचं सॉफ्टवेअर आहे, जसं की आपल्याकडे फोन पे वगैरे आहे ते एक प्रकारचं सॉफ्टवेअर आहे जे की ऑनलाइन ट्रान्झॅक्शन किंवा ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी आपण वापरत असतो। त्यानंतर पेमेंट ॲग्रिगेटर असे एक इन्क्लुजन आहे किंवा सरफेस आहे ज्या ठिकाणी तुम्ही गुगल पे, फोन पे, पेटीएम किंवा ॲमेझॉन पे यांना एकत्रित करून या ठिकाणी तुम्ही पेमेंट करू शकता। म्हणजे या ठिकाणी स्टेटमेंट 1 अगदी बरोबर आहे। स्टेटमेंट 2 हेही या ठिकाणी मित्रांनो अगदी बरोबर आहे। पेमेंट गेटवे एक मध्यस्थाची भूमिका या ठिकाणी आपल्याला पार पाडते। तर या ठिकाणी जे काही पेमेंट ॲग्रिगेटर आहे ते प्रत्यक्ष तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करण्यासाठी मदत करत असते। जे काही ट्रान्झॅक्शन तुम्हाला करायचे आहे ते ट्रान्झॅक्शन करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला पेमेंट ॲग्रिगेटरचा या ठिकाणी उपयोग होतो। या ठिकाणी तुम्हाला काही पेमेंट ॲग्रिगेटरचे एक्झाम्पल दिले आहेत ज्यामध्ये ॲमेझॉन पे इंडिया असेल, गुगल इंडिया असेल, रॅझोरपे अशा प्रकारचे काही एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले आहेत। म्हणजे स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2 आणि स्टेटमेंट 3 ही तिन्ही स्टेटमेंट मित्रांनो या ठिकाणी बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय सी, ऑल 3 आर करेक्ट। चलूया आजच्या आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे जो की या ठिकाणी मिशन ईशान संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। मिशन ईशान ऑफन रिसेंटली सीन्स इन द न्यूज इज रिलेटेड टू विच ऑफ द फॉलोइंग। अशा प्रकारचा यूपीसीचा आवडता प्रश्न मित्रांनो आपल्या समोर आहे। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे जो काही मिशन ईशान आहे ते वन नेशन वन एअर पेस या संदर्भात आहे। म्हणजे आपल्या देशामध्ये जी काही विमान वाहतूक होते मग ती पॅसेंजरची असेल किंवा मालाची असेल, या ठिकाणी आपला जो भारत देश आहे आपल्या भारत देशाचे एकूण 4 भागामध्ये या ठिकाणी विभाजन करण्यात आले आहे। मग या ठिकाणी देशांतर्गत जी काही विमान वाहतूक होते यामध्ये एक प्रकारचं कोऑर्डिनेशन निर्माण करण्यासाठी या ठिकाणी मिशन ईशान सुरू करण्यात आलेलं आहे। सरळ तुम्हाला या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारलं की मिशन ईशान हे कशा संदर्भात आहे तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की भारतीय विमान वाहतूक संदर्भात ते एक मिशन आहे। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9चं योग्य उत्तर राहील पर्याय डी। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 28 एप्रिलचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलेलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीजविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा संदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या वारंवार आणि वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।